तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा मराठी हक्काच्या युट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आम्ही जस्ट आपल्या भाऊल गावात जस्ट पोहोचलोय आणि आपली पावसाची वगैरे हजेरी लागली आणि तुम्हाला दाखवते नंतर. आपल्याला थोड्या वेळात आंबाड्यामध्ये जायचं आहे. एकदम जरा इकडे आपल्याला आंबाड्या म्हणजे कोल्हीवाडा आहे ना, मग काय आंबापाडा, पण त्याला आंबाडा बोल. हां, तर आपल्याला तिकडे पण जायचं आहे. अगोदर आपल्या वहिनीच्या घरी म्हणजे यश माऊलकर त्याच्याकडे दरवर्षीप्रमाणे देवी असते. तर तुम्हाला दाखवते यावर्षी कुठली देवी आहे, कसा डेकोरेशन आहे तुम्हाला दाखवते. आता मी माऊल गावात पोहोचलो आहे आणि आपल्यासोबत वहिनी आहे आणि बारवी. हिला अशी हिला आम्ही एकविरीशी आणली, कारण की तिला तिच्या अंगणाला ती अर्धवट आणली आम्ही. तर भाऊस पण आहे सोबत, वहिनी आणि पुढं गेलेत आपले दोघं पंटर गेलेत पुढं. तर आपण आता आलोय आयाच्या घरी आणि इथं बघताय सगळी इथं पाहुणी मंडळी आपली आहेत. इकडे काय तर आता आपण आलोय आयाच्या घरी आणि आपल्याला थोड्या वेळात तिकडे जायचं आहे, यशकडे जायचं आहे. त्याच्या घरी देवी असतं. ती देवी बघूया कशी आहे आणि तिथं डेकोरेशन वगैरे तुम्हाला सांगते, म्हणजे दाखवेल तुम्हाला. नंतर आपल्याला आंबाड्यात पण जायचं आहे. तिथं यावर्षी कसा लुक आहे, म्हणजे तिथं फॅन्सी ड्रेस आहे. जेव्हा मला माहिती नव्हता, मला कल्पे दादांनी फोन केला का आंबाड्यात जा आणि यावेळी म्हणजे दरवर्षी त्या वेगवेगळं काहीतरी फॅन्सी ड्रेस असतं आणि हाय लेवलचे. तर धन्यवाद कल्पे दादा सांगितल्याबद्दल. आणि त्यासाठी मी आता खास करून आलोय. तुम्हाला दाखवेल नंतर थोड्या वेळात ते काय असणार आहे, कशा असणार आणि कशी तिथे एन्जॉयमेंट असतं ते दाखवेल. आणि तुम्ही फक्त कंटिन्यू राहा सोबत माझ्या चॅनलवर आणि चॅनलला सबस्क्राईब नसतं केला तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नंतर. चला मित्रांनो, आता आपण आलोय यश माऊलकरच्या घरी, म्हणजे आता बाहेर जाऊ. त्याचा ह्या वर्षीचं डेकोरेशन आहे ना, क्लास आहे. तुम्ही दाखवते आतमध्ये घरी गेलो म्हणजे घरात गेलो ना तुम्हाला दाखवते. आणि बाहेरचा देखावा बघा, हा त्याचा बाहेरचा देखावा आहे. सर्व माले वगैरे लावलेले आहेत, फुलं वगैरे लावलेले आहेत. एंट्रीला त्यांनी काहीतरी सुस्वागतम हत्तीचा डेकोरेशन केलेलं आहे. बघूया आता आतमध्ये जाऊन बघूया. बस ते हा ठीक आहे ते. तर तुम्ही समोर बघताय कांची कामाक्षी देवी, तामिळनाडूची देवी आहे. म्हणजे हुबेहूब केली, म्हणजे या ते तामिळनाडू सॉरी तामिळनाडू बोललो तामिळनाडू. हा त्याचा या वर्ष देखावा आहे बघा, मस्त वाटत देवी. हा पायवर
तर मित्रांनो आता आम्ही मस्त जेवलो वगैरे आणि सगळे मंडळी आपली जेवलेले आहेत, मस्त जेवण वगैरे करतात. पण मला अजून जेवायचं होता, पण थोडा पोटामध्ये जरा गडबड होती, त्यामुळे मी थोडं जेवलो नाही. नॉर्मली जेवलो. आणि यशच्या घरचे देवी आहे ना या वर्षीची म्हणजे जरा वेगळीच आहे, युनिक आहे. कांची कामाक्षी देवी, तमिळनाडू. हे बघा या वर्षाचं डेकोरेशन मस्त केलंय, सजवलंय. बोला आई माऊलीचा एकविरा माते की. तर मित्रांनो आता मी चाललोय, आता दुसरीकडे जायचं आहे आणि पाऊस काय थांबाचं नाव घेत नाही. आणि इथं बघा सर्वांनी छत्री वगैरे घेतलेली आहेत आणि आमचा मूड ऑफ झालाय कारण की आम्हाला जायचा तो लवकर, पाऊस पण थांबत नाही अजून जास्त पाऊस झाला वाटलाय. छत्र्या घेऊन येऊ ना परत. हा ते म्हणतोय. चला आता आपण जाऊया पुढच्या मागे, म्हणजे पुढच्या दिशेने. गाईज बुटा घाला ना. आम्हाला नका घेऊ लेंगावरती. मी काय बोललो, तुम्हीच बोलता. अरे त्याच्यात जा. चला तर आता आपण आलोय मारुतीच्या देवळाजवळ आलेलो आहे आणि आतमध्ये गरबा चालू आहे कारण की पाऊस पण पडतोय. चला आतमध्ये जाऊया फक्त आतमध्ये. नाव काय तुझं नाव काय? जोरात नाव काय? पूर्ण नाव. भक्ती. तुझं नाव काय? जोरात बोल, जोरात.
खोली चोरील्या खोली मुंबईच्या किनारी ऑर्गन खोली ऑनलाईन खोली चल जाऊ बाजारी बाजारी हुक्कांच्या नजरा सोचे बाजारी हुक्कांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी लाग पारू करतेस लखरा चल जाऊ बाजारी हे सोचे बाजारी हुक्कांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी कला गप्पारू करतेस नखरा चल जाऊ बाजारी चल गप्पारू आईली हिरू कर बाजारची तयारी सर्गाची टोपली माथ्यावर घेऊन ही तुझा बाजारी खोली चोरील्या गली मुंबईच्या किनारी हातीने खोली खाण्याने खोली चल जाऊ बाजारी
तर चला मित्रांनो, आता मी पोहोचलोय घरी आणि रात्रीचे मधले 2 आणि जस्ट आता पोहोचलो मी आणि गेलो होतो माहुल गावात. आपल्या दरवर्षीप्रमाणे यश माहुलकर त्याच्या घरी देवी असतं, म्हणजे नवरात्रपर्यंत म्हणजे असतं. आणि गेल्या वर्षीच जर काहीतरी वेगळी काहीतरी देवी होती, जरा आता आठवत नाही. आणि ह्या वर्षी काय ती देवी कुठली तामिळनाडूची होती ना, तमिळनाडूची देवी होती, आता नाव नाही आठवत. तर या वर्षी डेकोरेशन पण मस्त वाटलं बघायला. आणि त्यांनी म्हणजे बाहेरून जो बाहेरचा डेकोरेशन होता ना, एंट्री गेट सॉरी एंट्री दरवाजा बाहेरून त्यांनी सजवलेला, आतमध्ये तर पूर्ण घरून सजवलं त्यांनी, सगळे माले वगैरे लावून पूर्ण सजवलेला. नंतर आम्ही दर्शन वगैरे घेतला, नंतर जेवलो वगैरे मस्त. नंतर निघालो बाहेर. बघते तर पाऊस, भरपूर असा पाऊस, म्हणजे थांबाची इच्छा नव्हती, पण आमचा मूड ऑफ सगळ्यांचा, माझाच नाही तर आमच्या सगळ्यांचा, जे आपले सोबत होते ना, वहिनी वगैरे सगळे भाऊस वगैरे, सगळ्यांचा मूड ऑफ होता. आणि तिथं गेलो आंबाड्यामध्ये, तिथं भरपूर पाऊस होता आणि एन्जॉयमेंट तर मला अजूनपर्यंत करायची होती. थोडे व्हिडिओ काढले, जास्त मी व्हिडिओ काढलीच नाही. आणि गेले तिथं माझा मान सन्मान केला, तर त्याबद्दल धन्यवाद. आणि तिथं मी गेलो आंबाड्यात आणि पहिला देवीचा दर्शन वगैरे घेतला आणि गेले माझा तिथं मान सन्मान केला. आणि धन्यवाद जागृती सेवा मित्रमंडळ यांच्या जो मंडळ आहे, दरवर्षी त्यांचं तिथं फॅन्सी ड्रेसेस असतात, ते टॉप लेवलचे असतात. तर मला काही माहिती नव्हतं याच्याबद्दल, मला काहीच माहिती नव्हतं. जो आमच्या गावातला कल्पेश दादा म्हणून त्याने मला फोन केला 1 दिवस अगोदर, कल्पेश मडवी. तर मला त्यांनी फोन केला की जयेश तो असं आहे, तर जा आणि तिथं आंबाड्यामध्ये एक अशी ड्रेसिंग असतं, म्हणजे टॉप लेवलची, सेम आपले पालखीला सोंग होतं. हा, जसं आमच्या पालखीला जे सोंग होतात ना, त्याच प्रकारे तिथं म्हणजे फॅन्सी ड्रेसिंग असतात. तर तुम्ही व्हिडिओ बघितले असेलच. पहिल्यांदा गेलो आणि तो मला बोलला की फोन केला असताच दादा मला ऍडजस्ट करून घे, कारण की मला पण माहिती नव्हता. ते कल्पेश दादांनी मला फोन करून सांगितलं म्हणून मला माहित पडला, नाही तर मी गेलो नसतो. तर त्याचा पण धन्यवाद बोलेन. आता डायरेक्ट दरवर्षी जावं लागलच, कारण की तिथं म्हणजे बघायला भारी वाटला त्यांची ड्रेसिंग वगैरे. घरी यायची इच्छा नव्हती. हा, इच्छा नव्हती. एवढा पाऊस पडत होता तरी, पाऊस पण पडत होता जाम, तर इच्छा पण नव्हती इथे यावची. पण काय दोघं तिघांना आम्हाला म्हणजे जायचं होतं घरी, त्याच्यामुळे आम्ही घरी आलो. तर चला, मी जास्त व्हिडिओ पण काढली नाही आणि जास्त वगैरे काय बोललो पण नाही. तिथं कॉपीराइट म्हणजे साऊंड सिस्टीम चालू होती, त्याच्यामुळे मी काय जास्त बोलू नाही. तर चला, तुम्ही अशा प्रकारे मी आजची व्हिडिओ इथेच एंड करतोय. व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, भरपूर असं कमेंट करा आणि भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तर चला, गुड नाईट, टाटा, बाय बाय.